नमस्कार मंडळी. बिटकॉईननी जे आहे ते लाईफ टाईम हाय जो आहे तो क्रॉस केलेला आहे. 1,70,000चा जो आहे तो आता बिटकॉईन झालेला आहे आणि यामध्ये बरेचसे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला जे आहे ते पूर्ण बघा. आपण सुरुवात करणार आहोत आणि बिटकॉईन जे आपण बघू शकतात 1,60,000 जे आहे डॉलर त्याच्यावर फर्स्ट टाईम गेलेला आहे. याचे रिझन इथं काय काय सांगितलेले आहेत की ग्लोबल अनसर्टिनिटी आहे, ग्लोबल जिओपॉलिटिकल टेन्शन आहे, टॅरिफ एक्स्केलेशन आहे, जे की डोनाल्ड ट्रम्प सध्या यूज करू लागले टॅरिफ एस्केलेशन. त्यामुळे पण जे आहे ते बिटकॉईन खूप स्ट्रॉंग इथे होत चाललेलं आहे. प्रिव्हियसली आपण बघू शकत होतो की बिटकॉईनपासनं जे आहे खूप सारे कंट्रीज बिटकॉईन बॅन करत होते, पण आत्ता त्याच कंट्री जे आहे बिटकॉईन बाय करू लागलेत. त्या अशा कंट्रीजचे नावं आणि त्यांच्याकडे किती बिटकॉईन आहे ते पण आपण थोड्या वेळात बघणार आहोत. त्याच्या पहिले जे आहे चार्ट आपण बघूयात बिटकॉईनचा. इथं मी चार्ट ओपन करतो बिटकॉईनचा. तर बिटकॉईनचा चार्ट तुम्ही इथे बघू शकता. याला आपण वीकली चार्टमध्ये कन्वर्ट करू. इथनं जेव्हा डीप झालं होतं एप्रिल 40 एप्रिल 2025मध्ये जेव्हा एकदा डीप झालं होतं तेव्हापासनं तर आतापर्यंत 40%चा रिटर्न जो आहे तो बिटकॉईनने आपल्याला दिला आहे. तोही फक्त आणि फक्त 3 महिन्यामध्ये. 3 महिन्यात 40%चा इतका मोठा जो $1 ट्रिलियन आता बिटकॉईन झालेला आहे. तर त्याचा 40% मूव्ह होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या इथे आपल्याला 3 महिन्यामध्येच आपल्याला 40%चा रिटर्न आपल्याला इथे बघायला भेटतो आहे. त्यानंतर आपण बघूयात बिटकॉईननी जी परफॉर्मन्स दिली होती ती कोणत्या प्रकारे दिली होती. 2020मध्ये जे आहे 1 वर्ष जर होल्ड केला असतं तर 59% दिली असती आणि त्याच्यानंतरचा जो आहे तो 5 वर्षाचा होल्डिंग पिरियड आहे. 2020मध्ये 21.9%. त्यानंतर 21मध्ये 1 वर्ष जर होल्ड केला असतं तर 56.9%, म्हणजे टॉपपासनं ते बॉटमपर्यंत. तर असं करत करत जे आहे ते आपल्याला इन ॲन ॲव्हरेज 30 ते 20%चा रिटर्न इन ॲन ॲव्हरेज आपल्याला बिटकॉईनमध्ये होल्ड केल्यानंतर आपल्याला बघायला भेटू शकतो. इंडियामध्ये पण जे इन्व्हेस्टर आहेत ते पण सध्या वाढलेले आहेत आणि त्यामुळे आपण ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ती पण पे करतो आहे बिटकॉईनसाठी. फीज 2024मध्ये आपण केलेली आहे 4,46,000,000 जी आहे ती आपण फीज पे केलेली आहे 2024मध्ये. 2025मध्ये 51 मिलियन जी आहे ती प्राईज आपण पे केलेली आहे. त्यानंतर आपण जर खाली इथं बघितलं तर इन्स्टिट्यूशनल ॲडॉप्शन बिटकॉईनमध्ये खूप जास्त चालू आहे. ETF पण आले आहेत बिटकॉईनचे खूप सारे. इंडियामध्ये पण ETFची जी संख्या आहे ती वाढत चाललेली आहे. ब्लॅकरॉक जे खूप मोठं एक फर्म आहे त्यांनी पण स्वतःचं जे बिटकॉईन केलेलं आहे आणि त्याची पण एक बॅलन्स शीट ते बनवू लागलेले आहेत. ब्लॅकरॉक हे खूप मोठी एक कंपनी आहे, फायनान्शियल कंपनी आहे. तर त्यानंतर गव्हर्मेंटमध्ये बिटकॉईन कोणत्या कंट्रीने सगळ्यात जास्त होल्ड केलेले आहे तर इथे बघू शकता युनायटेड स्टेटनी 1,98,012 जे बिटकॉईन आहेत ते होल्ड केलेले आहेत. सेकंड नंबरला येतं आहे चायना. त्यानंतर येतं आहे युनायटेड किंगडम. युक्रेनने पण खूप सारे बिटकॉईन बाय केलेले आहेत. त्यानंतर भूतान. सरप्रायझिंगली भूतान पण जे आहे ते बिटकॉईनमध्ये आता एंटर करत आहे. हे सगळे जे आहेत त्यांनी बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे या सगळ्या कंट्रीनी आणि त्याचं USD व्हॅल्युएशन जे आहे ते इथं आपण बघू शकतो. युनायटेड स्टेट्सचं 22 बिलियन, चायना 21 बिलियन, युनायटेड किंगडम 6.8 बिलियन, युक्रेन 5.1 बिलियन, भूतान 1.3 बिलियन. हे सगळं जे आहे ते आपल्याला बिटकॉईन
मध्ये बघायला भेटू शकतं. तर बिटकॉईनचं टेक्निकल स्ट्रक्चर जर बघितलं तर 1,00,000पासनं एक स्ट्रॉंग सपोर्ट आता परत घेतला जाईल. 1,00,000 जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत बिटकॉईन जे आहे ते स्ट्रॉंग राहील. आणि अपसाईड जे आहे ते बिटकॉईनला जोपर्यंत ग्लोबल अनसर्टिनिटी आहे तोपर्यंत बिटकॉईन जे आहे ते वर जात राहील. बाकी त्यासोबतच सगळे कमोडिटीज पण जे आहे ते सगळे वर जात राहील. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि कोणत्या देशाकडे सर्वात जास्त बिटकॉईन आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईल. तर खाली कमेंटमध्ये मला लवकर सांगा की कोणत्या देशाकडे सगळ्यात जास्त बिटकॉईन आहे. तर भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.